नमस्कार. आपण आता सुरुवात करूया हंसगीतेला. हंसगीता डायरेक्ट सुरुवात करता आली असती, पण काहीच रेफरन्स नसेल तर आपल्याला कळत नाही कुठून सुरुवात झाली. आपण सुरुवात करूया एकदम आपल्या आध्यात्मिक वाङ्मयापासून. बऱ्याच जणांना इंटरेस्टिंग असेल की आपलं आध्यात्मिक वाङ्मय बऱ्याच जणांना माहिती आहे. कोणी विचारलं तर सांगतील, पण काय काय नावं सांगतील, पण त्याचं वर्गीकरण बऱ्याच जणांना माहिती नसेल. ते आपण बघूया. तर हिंदू स्क्रिप्चर जे आहे ते वेदा, स्मृती, इतिहास आणि पुराण या 4 भागात केलेले आहे. वेदा म्हणजे अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद. ऋग्वेद पहिला असतो. तर हे 4 वेद झाले, त्याला श्रुती असं म्हणतात. जे ऐकून ऐकून पाठ करून ऋग्वेदाच्या शाळा, सामवेदाच्या शाळा असे जे गुरुकुल असायचे ते सगळे पाठ करून सगळे वेद तिकडे शिकवले जायचे रोज सकाळपासून. स्मृती, श्रुती नंतर स्मृती. तर भगवद्गीता आणि मनुस्मृती हे स्मृती या कॅटेगरीत मानले जातात. मनुस्मृती ते आजही उपलब्ध आहेत इंटरनेटवर किंवा लायब्ररीत तुम्हाला मिळू शकते मनुस्मृती. भगवद्गीता बऱ्याच जणांच्या घरी पण असेल. वेदांचे देखील खंड असतात, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. आता पुढे आलं इतिहास. रामायण, महाभारत. रामायण 10,000 वर्षापूर्वी, महाभारत 5,000 वर्षापूर्वी. इसवी सन पूर्व 5,000 महाभारत पकडलं जातं, इसवी सन पूर्व 10,000 रामायण पकडलं जातं. हे इतिहासात पकडलं जातं. पुराण, पुराण जे आहे पुरा अभिनव, जुनं पण नवीन दोन्ही मिक्स केलेलं, त्याला पुराण असा शब्द आहे. तर पुराणात बरीच पुराण आहेत. त्याच्यात पद्मपुराण जे आहे ते सगळ्यात मोठं, लॉंगेस्ट. त्याच्यात खूप जास्त श्लोक आहेत असं म्हणतात. भागवत पुराणात 18,000 श्लोक आहेत. तर त्यात आता परमेश्वर कृपेने काही महिन्यांपूर्वीच मी भागवत पुराण भागवलं. कृष्ण कॉन्शियसचे जे प्रभुपाद आहेत त्यांचं 12 खंड आहेत. ते 14 व्हॉल्यूम आहेत. एकाच्या 2-2 व्हॉल्यूम पण आहेत. ते खूप एवढा मोठा तो संच आहे. 18,000 श्लोक असलेला भागवत पुराण. अजून पूर्ण वाचायला सुरुवात झालेली नाहीये, पण सुरुवात करतोय हळूहळू. तर भागवत पुराणाला महापुराण म्हणतात. पद्मपुराण हे मोठं असून देखील, कारण भागवत पुराण ऐतिहासिक दृष्टिकोनातून किंवा वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून जास्त महत्वाचं आहे, म्हणून त्याला महापुराण असं म्हटलं जातं. व्यासांनी 18 पुराणं लिहिली. तर ते विष्णू पुराण, अशी वेगवेगळी पुराणं आहेत, गरुड पुराण. तर ही सगळी पुराणं मिळून पूर्ण सेट कंप्लीट होतो आध्यात्मिक वाङ्मयाचा. आता पुराणं जी आहेत त्याच्यात नक्की काय दिले, ही सगळी पुराणं एकाच स्टाईलने लिहिली गेली आहेत, म्हणून त्याला पुराणं म्हटलेले आहे. तर पुराणात पहिले काय आहे, ही सगळी उत्पत्ती कशी झाली, मूळ एलिमेंट्स, प्रायमरी एलिमेंट्स कशी तयार झाली, पंचमहाभूत, त्यांची उत्पत्ती कशी झाली ते सर्गात सांगितलं जातं. मग प्रतिसर्ग असतो, त्या प्रतिसर्गात सेकंडरी एलिमेंट पंचमहाभूतांपासून 4 खाणी 4 वाणी हे कसं तयार झालं ते सगळं डिटेल असतं. तिसऱ्या ह्याच्यात मन्वंतर, मनूचं जे राज्य होतं त्याच्यात त्यांनी कसं काय काय काम केलं त्याच्याबद्दल मन्वंतरात. मग वंश, सूर्यवंशी आणि चंद्रवंशी जे राजे होऊन गेले त्यांच्याबद्दल माहिती. आता पुराण कथा सांगू नको, म्हणजे पुराणात कथा या आल्या तर या सूर्यवंशी आणि चंद्रवंशींच्या कथा वंश या ह्याच्यात येतात. आणि तिसरा जो पार्ट आहे मन्वंतर, त्याच्यात मनुच्या कथा येतात. आणि 5वं वंशानुकरिता, मग ह्यांचे जे खालचे वंशज आहेत त्यांच्या कथा वंशानुकरितामध्ये या पुराणात दिल्या जातात. तर आपण आता भागवत पुराणाकडे येऊया. भागवत पुराणात स्कंद म्हणजे खंड असे 13 खंड आहेत. किती खंड आहेत? 13 नाही, 12 खंड आहेत. 1 ते 12 खंड भागवत पुराणात. तर ते पहिल्या खंडात त्यांनी काय दिलंय, अधिकारी म्हणजे पात्रता, विद्यार्थीपणाला काय पात्रता लागते, जे रामदास स्वामींनी दासबोधात पण दिलेले आहे. विद्यार्थ्यासाठी काय आवश्यक गुण असतात तर ते अधिकारी म्हणून दिले. साधना म्हणजे जी तुम्हाला अभ्यास करायचा आहे विद्यार्थ्यांनी, ती कशी करायची साधना, ते दुसऱ्या ह्याच्यात दिले. तिसऱ्या आणि चौथ्या ह्याच्यात जे इतर पुराणात आहे प्रायमरी एलिमेंट, पंचमहाभूत कशी झाली, सर्ग, मग विसर्ग किंवा प्रतिसर्ग, त्याच्यापासून 4 खाणी कशा तयार झाल्या. मग स्थानम म्हणजे सुरुवात जी होते उत्पत्तीला, परमेश्वराचं ठिकाण कुठलं, मग परमेश्वर सगळ्याचं पोषण कसं करतो,
आणि नंतर उतय म्हणजे आपल्या कंपल्सिव्ह टेंडन्सीनी, आपल्या चुकीच्या ओळखीनी आपण आपली खरी ओळख विसरल्यामुळे आपण सगळ्याच्या आहारी कसे जातो आणि आपला नाश आणि आपलं दुःख कसं होतं हे उतयमध्ये दिलेलं आहे. मग मन्वंतरात मनुष्य कथा आहेत, ईशानू कथात परमेश्वराच्या लीला आहेत आणि त्याच्या भक्तांच्या कथा आहेत, आणि निरोध म्हणजे डिझोल्युशन, मुक्तीच्या दिशेने जाताना कसं वागायचं ते निरोध, आणि मग मुक्तिस्कंद 11वा जो आहे मुक्तिस्कंद तो सगळ्यात महत्वाचा मानला जातो. त्याच्यात मुक्तीकडे जायचं ज्ञान दिलेलं आहे, आणि 12व्याच्या आश्रय सगळ्याच्या मुळाशी एसेन्स ऑफ नॉलेज जे आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर हा 11वा जो स्कंद आहे मुक्तिस्कंद, या मुक्तीच्या दिशेने जायचं जे ज्ञान आहे, तेव्हा श्रीकृष्ण आपल्या काय म्हणतात त्याचा अवतार कार्य कंप्लीट करून आता प्रयाणाच्या दिशेने कूच करणार असतात की आता आपलं अवतार कार्य संपत आलेलं आहे, आता मी चाललो. तर त्यांचा सहकारी आणि भक्त उद्धव, तर तो फार दुःखी होतो, डोळ्यातून अश्रू गळागळात, आता तुम्ही जाणार कसं काय होणार. मग ते त्याला सगळं ज्ञान देत असतात जे भागवतात सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याच्या श्रीकृष्ण उद्धवाला जेव्हा सांगतायत की माझे जे सगळ्यात पहिले शिष्य होते सनक, सनातन, सनत कुमार आणि सनातन, तर या 4 शिष्यांना जे मी सांगितलं, त्यांनी जे काही सांगितलं आणि त्यांना जे मी शिकवलं ते 11व्या खंडातल्या 13व्या चॅप्टर मध्ये पहिले 42 श्लोकात सांगितलेलं आहे, आणि त्याला हंसगीता असं म्हणतात. जेव्हा ते म्हणतात माझे जे पहिले शिष्य होते ब्रह्माचे 4 मानसपुत्र सनत कुमार, सनातन कुमार, सनत, सनातन, तर या 4 मी जे शिकवलं, तेव्हा उद्धव विचारतात की तुम्ही त्यांना कुठल्या रूपात शिकवलं, कारण आता तर तुम्ही श्रीकृष्ण आहात, तेव्हा कोण होता. तर ते म्हणाले की तेव्हा ब्रह्माजी फार बिझी होते पृथ्वीच्या मॅनेजमेंट मध्ये, आणि ते एवढे बिझी होते की त्यांना त्यांच्या मानसपुत्रांना उत्तर द्यायला वेळ नव्हता. तेव्हा मानसपुत्रांनी विचारलं की हे नक्की काय चालू आहे आणि याचे शेवट काय आहे, ह्याच्यात उपाय काय आहे. तेव्हा मी हंसाचं रूप घेऊन तिकडे गेलो आणि त्यांना मार्गदर्शन केलं, आणि मार्गदर्शन करून झाल्यानंतर मी माझ्या वैकुंठाला परत आलो. हा हंस जे रूप आहे हंसावतार हा सगळ्यात शॉर्ट लिव्ड होता. हे 42 श्लोकांचं सांगून झाल्यावर तो अवतार संपतो, इतर अवतारांपेक्षा हा कमी वेळेचा होता. तर या 11व्या खंडामध्ये जे पहिले 42 श्लोक आहेत 13व्या चॅप्टर मध्ये ते आहेत हंसगीता. तर हंसगीतेचं जर विचारलं तर हंसगीतेमध्ये आपण जर बघितलं त्याचा एसेन्स काय आहे, जे आपण अथर्वशीर्षात बघितलं होतं, निर्वाण षटकम मध्ये बघितलं होतं, अवधूत गीतेमध्ये बघितलं होतं, सगळ्याचा एसेन्स एकच आहे, तुमची खोटी ओळख सोडा आणि खऱ्या ओळखीकडे पोचा. खोटी ओळख कुठली, मी मन, बुद्धी, शरीर, अहंकार जे आता आपण डोळे मिटून ऐकत होतो ती आपली खोटी ओळख आहे, ते नाहीये. खरी ओळख काय आहे तिथे पोचा. तर खोट्या ओळखीकडून खऱ्या ओळखीकडे तुम्ही गेला तर तुम्हाला शाश्वत सुख, समाधान आणि शांती मिळेल. या खोट्या ओळखीत सगळं सफल दुःख ठेवलेलं आहे. तर ही जी तुमचं खरं रूप जे आहे, हॅलो हॅलो, तर या खोट्या ओळखीकडे जेव्हा तुम्ही आहात तिथून तुम्हाला खऱ्या ओळखीकडे जायचं आहे. तर नवयोगी उपाख्यान गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत 11व्या खंडात. पुढे 42 श्लोकात नाहीये, पुढे नवयोगी उपाख्यान या गोष्टी 11व्या खंडात भागवतात श्री व्यासांनी लिहिलेल्या आहेत. तर या ज्या नवयोगी उपाख्यान आहेत या गोष्टींवरती एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं, आणि ते जे एकनाथी भागवत आहे ते या 11व्या खंडावरची टिप्पणी आहे ही एकनाथी भागवत. तर आपण आता पुढे येऊया. सगळ्याच आता हे हंसगीतेवरती आपण येतो. हंसगीतेचा सारांश काय आहे 3 पॉइंट मध्ये आहे. हंसगीता म्हणजे काय ते 3 पॉइंट मध्ये आपण आज पहिलाच पॉइंट फक्त बघतोय, दुसरा तिसरा पॉइंट नंतरला ठेवतोय. मी अर्ध तरी घेणार होतो की नंतर पुढच्या वेळेला अर्ध घेऊ, पण ते फार हेवी होईल म्हणून मी सुटसुटीत सोपं फक्त ठेवलेला पहिला भाग, म्हणजे दुसरा भाग घेताना पहिल्याची रिव्हिजन पण करता येईल आपल्याला, म्हणून तो भाग रिकामा ठेवलेला आहे. पुढच्या वेळेला एकूणच
पुढे लिहायला सुरुवात करेल. तर याच्यात 3 पॉइंट महत्वाचे आहेत. हंसगीतेचा सारांश. पहिली गोष्ट, जे काही तुम्हाला दिसतंय आणि जे काही तुम्ही अनुभवताय हे सगळं मोह माया आहे. जे सगळीकडे सगळेच म्हणतायत, ज्ञानेश्वर महाराजांपासून, रामदास स्वामीपासून, भगवद्गीतेत श्रीकृष्णापासून, हे सगळं मोहमाया आहे. ते सगळे मनाचे खेळ आहेत. प्रत्यक्षात काही अस्तित्वात नाहीये. प्रत्यक्षात जे आहे, जे चतुश्लोकी भागवतात आपण बघितलं, तुमची खरी ओळख अहमेवा समेवाग्रे, मीच सगळ्याच्या सुरुवातीला आणि योव शिष्य सोस्मयम, सगळं संपल्यानंतर देखील मीच आहे. बाकी हे जे आहे हा सगळा भास आहे. अंधकार, जो अविद्येचा अंधकार आहे, त्यात राहून तुम्हाला हा सगळा भास होईल. यथा भासो यथा तम, जे आपण गेल्या वेळेला केलं होतं. तर जे खरं सत्य आहे त्याच्यात जर तुम्ही राहिला तर तुम्हाला कळेल हे सगळे भास आभास तयार झालेले आहेत. रोग जो आहे ते खरं सत्य आहे. सापाचा हा फक्त भास आहे. साप काही खरं अस्तित्वात नाहीये. आणि तिसरं शेवटचा पॉइंट, तुम्ही माझ्यामध्ये म्हणजे तुमच्या खऱ्या ओळखीमध्ये सतत निष्ठा ठेवून राहा. माझी खरी ओळख काय आहे हे प्रत्येकाने विसरू नका. जसं कबीर सांगतात, घागरीत पाणी घेऊन बाई चाललेली असते. सुमिरन की सुधी योग करो जो घागर पाणी हारा, बोलत डोलत सुराती में कहे कबीरा विचार. म्हणजे घागरीतल्या पाण्यात ज्याप्रमाणे घेऊन ती बाई चालली रस्त्यानी, ती बोलते डोलते सगळे हावभाव करते, पण तिचं लक्ष त्या घागरीतल्या पाण्याकडे आहे. तशी आपली खरी ओळख जी आहे ती लक्षात ठेवा. आपलं मन तिथे स्थिर ठेवा. म्हणूनच ते म्हणतात, रिमेन एव्हर स्टेडफास्ट इन मी अलोन, म्हणजे माझ्यातच त्या भावनेने काम करा. बाकी सगळं तुमची कर्म चालू राहतील, पण तुमची खरी ओळख तुम्ही विसरून देऊ नका. तेव्हा हे त्रिगुण, वासना, मन या सगळ्यांनी जे मोहमायात तुम्ही अडकून जाता ते सुटायला मदत होईल. तर आपण आता सुरुवात करूया. 1 ते 9 एवढे श्लोक घेतोय. टोटल 33 श्लोक मी सॉर्ट आउट केले 42 पैकी. ते 42 पैकी 33 ते आज अर्धे प्लॅन होता, तर आपण 9च करतोय. 9वा फक्त सुरुवात असणार आहे, त्याची पुढे आपण पुढच्या वेळेला करणार. म्हणजे इन टोटल 8 पण म्हणायला हरकत नाही. त्यातले बरेचसे आपण केलेले पण आहेत. जर आठवत असतील कोणाला तर त्वम गुणातीतः, हे जेव्हा अथर्व शीर्षात आपण करत होतो तेव्हा हे आपण केलेले होते. जे असतील ज्यांना आठवत असेल, ज्यांनी ऐकलं असेल, नाही तर घरी जाऊन परत अथर्व शीर्षाचं बघा व्हिडिओ, त्याच्यात थोडंफार हे दिलेलं आहे. तर श्री भगवान उवाच, म्हणजे आता श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत अजून हंस यायचा आहे. 14व्या श्लोकानंतर हंसाची एंट्री आहे आणि मग पुढे 33व्या श्लोकापर्यंत हंस आहे. तर श्रीकृष्ण सांगतायत, सत्वम रजस तम इति गुणा बुद्धेर्न चात्मन सत्वेन अन्यतमो हन्यात् सत्वम सत्वेन चैवहि. 3 गुण आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. सत्व, रज, तम, हे 3 गुण जे आहेत, सत्वम रजस तम इति गुणा बुद्धेर्न चात्मन, तर हे जे गुण आहेत हे मनाचे, बुद्धीचे आहेत, ना की ते आत्म्याचे. तुमची खरी ओळख जी आहे, शिवोहम शिवोहम अहम ब्रह्मास्मी, त्याच्यात त्रिगुण येत नाही. त्रिगुण हे द्वैतातले, मायेतले, ती तुमची खरी ओळख नाहीच आहे. प्रभुपाद सांगतात भागवतात की हे बुद्धे जे म्हटलेलं आहे ती इंटेलिजन्स महत नाहीये, तर हे मटेरियलिस्टिक इंटेलिजन्स, म्हणजे जे द्वैतातली जी बुद्धी आपण वापरतो, तर हे जे 3 गुण आहेत हे मनाचे, बुद्धीचे आहेत, ते तुमचे स्वतःचे नाहीयेत, आत्म्याचे नाहीयेत. सत्वेन अन्यतमो हन्यात् सत्वम सत्वेन चैवहि. त्याच्यात सत्वगुणाने रज आणि तमगुण काढून टाका आणि नंतर सत्वगुणचाही स्वतःचाच नाश होऊन जातो. तर नंतर सत्वगुणालाच घालवून टाकतो. आता हे सगळं काय प्रकार आहे, तर रामकृष्ण परमहंस खूप चांगल्या भाषेत सांगतात, रज आणि तमगुण हे पायात गेलेल्या काट्यासारखे आहेत आणि ते काटे जर काढायचे असेल तर तुम्हाला सत्वगुणाचा काटा घेऊन रज आणि तमगुणाचा काटा काढून टाकायचा आहे. आणि काटा काढून झाल्यावर सत्वगुणाच्या काट्याचा काही उपयोग नाही, तोही टाकून द्यायचा आहे. त्यामुळे हे 3 गुण त्या प्रकारे आहेत. तेव्हा गुणातीतच्या वेळेला मी एक गोष्ट सांगितली होती,
एक मनुष्य जंगलात जात असतो तेव्हा त्याला 3 डाकू पकडतात. 3 डाकू पकडतात, त्याला तर्कच बांधतात. एक डाकू म्हणतो ह्याला ठारच करून टाकू, काही उपयोग नाहीये, आणि का ह्याला आपण लुटलेला आहे, नंतर तो सूट घेईल किंवा राजाचे शिपाई घेऊन आपल्याला मारेल, आपल्याला मृत्यूदंड होईल, खलासच करू. दुसरा म्हणतो नको, ह्याला आपण बांधून ठेवू, ह्याला कोणी सोडवेपर्यंत आपण फार दूर गेलेलो असू, काय उपयोग नाहीये, अशा करता काय. तिसऱ्याला थोडंफार काय पटत नसतं, तो म्हणतो हे जरा गडबडच आहे. सगळे येतात, जंगलाच्या बाहेर जायला लागतात, तेवढ्यात तिसरा म्हणतो मी जरा आलोच, तुम्ही व्हा पुढे, तुमच्या गावाला तुम्ही जिथे जाताय तिथे येतो, माझं काहीतरी राहिलंय, पण तुम्ही थांबू नका, तुम्ही व्हा पुढे. ते दोघे पुढे जातात. तिसरा येतो चोर परत, डाकू, त्याला सोडवतो, कोंडातले मुळे बिळे काढतो, सगळं काढतो आणि त्याला घेऊन येतो जंगलाच्या बाहेर. ऑलमोस्ट रस्ता चुकलेला असतो तुझा. तो सांगतो की हे तुझं घर आहे, इकडे या दिशेने पुढे गेला तर तो म्हणतो की अरे तुम्ही माझा जीव वाचवला, मला एवढं सोडलं, माझ्या घरी या ना, तुम्हाला जेवायला तुला देतो. तो म्हणतो काय झालं तरी मी डाकूच आहे, चोरच आहे, मी काही तुझ्या घरी येऊ शकत नाही, माझी वाटचाल इथपर्यंतच आहे, मला इकडूनच पुढे जायला लागणार, मी काही तुझ्या बरोबर येऊ शकत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या बोधकथेतली ही गोष्ट आहे. ते म्हणतात जो ठार मारायला निघालेला असतो अविचाराने तो तमोगुण, जो बांधून ठेवतो तुम्हाला जोकडात संकल्प विकल्पाच्या, हे याच्यात नंतर येणार आहेत पुढचे जे 2-4 श्लोक आहेत या 9व्या नंतर, की जो रजोगुण आहे तो तुम्हाला सगळ्या पाशात बांधून ठेवतो. तो रजोगुण त्याला बांधूनच ठेवतो त्या माणसाला, पण सत्वगुण त्या पाशातून सोडवतो, परंतु तो मुक्तिधामापर्यंत घेऊन जात नाही. तो मुक्तिधामाची फक्त वाट दाखवतो की इथे मुक्तिधाम आहे तुझं, तिकडे तुला जायचंय, पण मी काही तुझ्या बरोबर तिथे येऊ शकत नाही. त्यामुळे शेवटच्या स्टेपला तुम्हाला सत्वगुण देखील सोडणं गरजेचं असतं तुमच्या मुक्तिधामाला पोहोचण्यासाठी. तर गुणामध्ये सत्वगुण, सत म्हणजे नोबल, चांगली गोष्ट, गुण, गुण म्हणजे काय, क्वालिटी. परंतु संस्कृत मध्ये गुण म्हणजे दोरा किंवा रोप, ज्याला तुम्ही बाइंड करता. तर गुण म्हणजे रोप, पण जे बाइंडिंग असतं. आणि हे 3 बाइंडिंग गुण कुठले, सत्व रजस तम. भगवद्गीतेत 14व्या अध्यायात श्रीकृष्णाने फार छानपणे दिलेलं आहे. सत्वगुण म्हणजे काय, रजगुण म्हणजे काय, तमगुण म्हणजे काय, पण ते मी सांगत बसलो तर आपलं इथलं राहून जायचं, त्यामुळे आपण इथे येऊया परत. सत म्हणजे नोबल गुड, रजस, रजस म्हणजे डस्ट, डस्ट म्हणजे धूळ, जी धूळ जमलेली असते, आरशावरती धूळ जमलेली असते, तेव्हा रजतम, ते रज तुम्ही पुसा, असं संस्कृतमध्ये बरेच श्लोक आहेत जे आपण अष्टवक्र गीतेत बघणार आहोत. तर डस्ट किंवा रजसचा दुसरा अर्थ ओडर, वासना, वास येणं, स्मेल येणं. तर ज्या तुमच्या टेंडन्सीज तयार झालेल्या असतात, त्या टेंडन्सीजनी तुम्ही कंपल्सिव्हली काम करत असता, त्या वासनांना रजस असं म्हणतात. आणि तमस म्हणजे अंधार, डार्कनेस, जिथे अविद्या असते, तिथे काही तुम्ही योग्य वागत नाही, तो अंधकार. आता अविद्या म्हणजे इग्नोरन्स. ही अविद्या म्हणजे काय, तर तुमची खरी ओळख तुम्ही विसरलात. तुम्ही स्वतःला शरीर समजायला लागलात, मी जाडी आहे, मी बारीक आहे, मी काळी आहे, मी गोरी आहे, मी सुंदर आहे, मी कुरूप आहे. ही झाली अविद्या. तुम्ही स्वतःला शरीर समजायला लागलात. तुम्ही स्वतःला मन समजायला लागलात, आज मी आनंदी, आज मी दुःखी, आज मी चिडलोय, आज मी रागवलोय. हे झालं अविद्या. तुम्ही मनाशी एकरूपत्व आलं, तुम्ही बुद्धीशी एकरूपत्व गेलं, मी हुशार आहे, ढ आहे, बरोबर आहे, चुकीचं आहे, पुण्य आहे, पाप आहे, हे बुद्धीचं झालं. तर ही जी अस्मिता आहे, दृक दर्शन शक्यो हो एकात्मता इव अस्मिता, पतंजलीने त्यांच्या योगसूत्रात सांगितलंय. म्हणजे तुमची खरी ओळख विसरून तुम्ही दुसऱ्याला काहीतरी स्वतः समजायला लागताय, ही अविद्या. तर ही अविद्या, इग्नोरन्स, त्यामुळे तयार काय होतं, अस्मिता. अस्मिता म्हणजे रॉंग आयडेंटिफिकेशन. कशाबद्दल, माइंड क्वालिटी, म्हणजे तुम्ही स्वतःला मन समजायला लागता. बरेच जण शरीर स्वतःला समजत नसले तरी मन मात्र नक्की समजता. आज मला हे करायचंय, आज मला हे आवडलं. हे सगळे मनाचेच खेळ आहे. जेव्हा तुम्ही गाढ झोपलेले असता तेव्हा तुमचं मन अस्तित्वात असतं का, तर नसतं. तर स्वभाव धर्म आणि आगंतुक धर्म या गोष्टीकडे मी येतो. स्वभाव धर्म
म्हणजे तुमची खरी ओळखीकडे कसं जायचं, खोट्या ओळखीकडून, ह्याच्याकरता स्वभाव धर्म आणि आगंतुक धर्म आपण समजून घेऊ. स्वभाव धर्म एकदम सोपं उदाहरण, अग्नी असेल तर त्याचा स्वभाव धर्म आहे उष्णता, हीट. अग्नी आहे आणि हीट नाहीये असं तो होऊ शकत नाही. खरा खुरा अग्नी तर खरी खुरी हीट. अग्नी खोटा आहे तर हीट पण खोटी आहे, त्याला काही खरं म्हणत नाही. तर स्वभाव धर्म अग्नीचा काय आहे, गरमपणा, हीट. पाणी जर म्हटलं आणि ते जर तुम्ही तापवलं तर त्याच्यात गरमपणा आला, उकळत्या पाण्यात हात घातल्यावर तुम्ही चटका होईल, भाजेल. परंतु गरमपणा हा पाण्याचा स्वभाव धर्म आहे का, नाही. पाणी थंड झालं तर ते गरमपणा गेला. प्रत्येक वेळेला पाणी गरमच असतं का, नाही. म्हणजे जी गोष्ट सदा सर्व काळ नसते तो झाला आगंतुक धर्म. जी गोष्ट सदा सर्व काळ असते तो झाला स्वभाव धर्म. तर स्वभाव धर्म ही तुमची खरी ओळख आहे. जर तुम्ही मनाचं बघितलं तर मन हे सदा सर्व काळ तुमच्या बरोबर असतं का, नसतं. तुम्ही गाढ झोपेत असताना मनाचा ठाव ठिकाणा नसतो, तो ठाव ठिकाणा नसतो, तुम्हाला काही आठवत नाही. गाढ झोपेत स्वप्न पडलेलं नसताना, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. या गाढ झोपेत मन शिल्लक नसतं, म्हणजे सदा सर्व काळ नसतं. तर मन हा आपला आगंतुक धर्म झाला, आपला खरा धर्म नाही झाला. ही आपली खरी ओळख नाहीये. दुसरं, मन जे आहे ते सदा सर्व काळ बदलत असतं, पण आधीचा गरमपणा हा कधीच बदलत नाही. गरमपणा नेहमीच असतो. पण मन आज आनंदी आहे, आज दुःखी आहे, आज चिडलंय, आज हसतंय, हे गोष्टी बदलत जातात. आगीला गरमपणाचं वजन नसतं, ओझं असतं. तुम्ही श्वास घेताय, शरीराचा श्वास घेणं हा शरीर धर्म झाला, स्वभाव धर्म झाला. श्वास घेताना जर आपल्याला कुठले आजार नसतील तर कुठलेही कष्ट नसतात. झोपेत देखील आपण आरामात श्वास घेत असतो, आपल्याला पत्ताही लागत नसतो. शरीर जिवंत आहे तर श्वास चालू आहे. श्वास हा जिवंत शरीराचा स्वभाव धर्म झाला. परंतु आपण मनाच्या आहारी जाऊन त्या मनाचं ओझं इतकं घेत असतो की आपल्याला ते मन नकोसं झालेलं असतं बऱ्याच वेळेला, की अरे मला हे किती त्रास देते, मला हे मन किती छळतंय, हे पाहिजे ते पाहिजे, नाही मिळालं तर दुःख, मिळालं तर त्याची हाव सुटली. मनाच्या आहारी म्हणजे मी किती गेलेलो आहे, मला त्या मनाने त्रास होतोय, तर तो झाला आगंतुक धर्म, स्वभाव धर्म नाही. स्वभाव धर्माचा त्रासच होत नाही. तर 3 क्वालिटी ज्या आहेत मनाच्या, सत्व, रज, तम, त्या 3 क्वालिटी ज्या आपण इथे बघितल्या, तर सत्वम रजस तम इति गुणा बुद्धेर्न चात्मन. या 3 क्वालिटी मनाच्या, बुद्धीच्या आहेत, तुमच्या आत्म्याच्या नाहीये. ते आगंतुक धर्म आहेत, स्वभाव धर्म आत्म्याचे नाही. सत्वेन अन्यतमो अन्या, सत्वगुण वाढवा, त्यामुळे रज आणि तमगुण नाहीसे होतील. आणि सत्वगुण वाढवता वाढवता तो इतका वाढवा की तो तिकडून शुद्ध सत्वात गेला पाहिजे. शुद्ध सत्वात रूपांतर झाल्यावर तुम्हाला सत्वाची, ज्ञानाची किंवा आनंदाची हाव राहणार नाही. जे भगवद्गीतेत 14व्या अध्यायात त्यांनी दिले, सत्वगुण काय, कशाला असतो आकर्षित, ज्ञान आणि सुखासाठी तो आकर्षित असतो. सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन चानग, हे सत्वगुणाचं त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. तर गोष्ट अशी की या 3 क्वालिटी ज्या आहेत या तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत शेवटी. सत्वगुणामुळे काय होतं, आता तुम्हाला एवढं कळलं की रजगुण तमगुण काही चांगले नाहीयेत, ते काढून टाकायचे सत्वगुणाने. त्याच्याकरता सत्वगुण वाढवा. तर सत्वात धर्मो भवेत वृद्धा, तुमच्यातला जो धर्म आहे, रिलिजियस क्वालिटी, प्रिन्सिपल्स जी आहे, देवाबद्दलची जी ओढ आहे ती वाढायला सुरुवात होते. रामदास स्वामी खूप छानपणे सांगतात, सत्वगुणे भगवत भक्ती. मग रजोगुणे आणि तमोगुणे हे पुढे दिलेले आहे, पण त्याच्यात त्यांचा एकच शब्द आहे, सत्वगुणे भगवत भक्ती. तर इथे असं इथे सत्वात धर्म भवे वृद्धात, वृद्धात म्हणजे मॅच्युअर होतो. तर तुमच्यातली धर्म प्रवृत्ती मॅच्युअर व्हायला सत्वगुणामुळे होते. पुंसो मदभक्ती लक्षण, म्हणजे माणसांमध्ये माझ्या प्रतीचं जे भक्तीचं लक्षण आहे ते सगळे भक्त लोक, धार्मिक लोक सत्वगुणांनी मॅच्युअर्ड झालेले असतात. सात्विकोपासया सत्वम ततो धर्म प्रवर्तते.
त्यामुळे सत्वकारक गोष्टींचा तुम्ही संग करा. जिथे सत्वकारक गोष्टी आहेत, सत्व जास्त आहे अशाच्या जवळ राहा. त्यामुळे तुमच्यातलं सत्वगुण वाढीस लागतील आणि धर्म प्रवर्तेल. तुमच्यात धर्म बद्दल जागरूकता, ओढ निर्माण होईल. धर्मो रजस्तमो हन्यात सत्ववृद्धी अनुत्तम. जेव्हा तुमच्यात धर्म जागृत होऊन जाईल तेव्हा रज आणि तम गुण यांचा नाश होऊन जाईल आणि सत्ववृद्धी अनुत्तम. अनुत्तम म्हणजे अनकम्पॅरेबल, त्याच्यापेक्षा उत्तम काही नाहीये सत्वगुणापेक्षा. आशु नश्यती तन्मुलो ही अधर्म उभये हते. आणि या ह्याच्यात हे जे आहेत अधर्माला कारणीभूत असलेल्या गोष्टी रज आणि तमोगुण ते नाश पावतील सत्वगुणामुळे, हे नाश पावतील. तर आता भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटलंय काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. तर रजोगुणातून काम म्हणजे इच्छा, डिझायर निर्माण होतात आणि राग निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. महाशनो महापापमा विद्येन वैरिणम. तर महाशनो महापापमा म्हणजे तुम्हाला तो आतून बाहेर काढून काढणारा आहे रजोगुण, आणि महापापी आहे त्याला वैरी म्हणून समजा. इतका रजोगुण वाईट असं श्रीकृष्ण सांगतायत. तर या रजोगुण आणि तमोगुणांचा नाश झाला तर दोन्हीमुळे जो तयार होणारा अधर्म आहे तो अधर्मही नाश पावेल. आता अधर्म म्हणजे काय? जो धर्म नाही तो अधर्म. त्या अधर्माचे 8 प्रकार दिलेले आहेत. 8 प्रकार दिल्यापेक्षा आपण उदाहरण बघूया. रावणाने जो सीतेचा धर्म, लक्ष्मणाचा धर्म तोडायला लावला तो झाला विधर्म. परधर्म म्हणजे शिक्षक आहे आणि त्यांनी बिझनेस सुरू केला तर तो परधर्म झाला. रावणाने सीतेला आणि लक्ष्मणाला धर्मापासून परावृत्त केलं तो विधर्म. टीचर बिझनेसमनचं काम करायला लागला तर तो झाला परधर्म. आभास, आभास म्हणजे नावाकरता फक्त करतोय, म्हणजे माझ्या हाताखाली काम करणाऱ्यांना मी थोडे पैसे जास्त दिले आणि लोकांना तो दानधर्म केला. अरे मला अपेक्षा आहे की त्यांनी तुमच्याशी लॉयल राहावं, तुमच्यासाठी करावं, म्हणजे कुठलं तरी अंतस्थ हेतूने तुम्ही पैसे देताय, तर तो धर्म नाही, तो आभास झाला. आणि उपमा, जर तुम्ही एखादा मोठा ऍक्टर बघितला, एखादा मोठा क्रिकेटपटू किंवा खेळाडू बघितला तर त्यांची मुलं त्यांच्यासारखंच अनुकरण करायला जातात. स्वतःच्या कपॅसिटी किती आहे हे न बघता त्याला उपमा. किंवा एखादा तुम्हाला आवडला की हा फुटबॉलपटू चांगला आहे आणि मला काही जमत नाही आणि सगळा वेळ मी फुटबॉल करत बसलोय, तर तो झाला उपमा. छळ म्हणजे चीटिंग. जसं रावणाने सीतेला दिलं तो छळ मध्ये पण भाग आला. आपला जो धर्म दिलेला आहे तो न करता दुसरा करणं, त्याला स्वधर्म न करणं. निषिद्ध धर्म जे चुकीचं आहे ते करूच नये, ते करायला जाणं. आणि कुठलं एखादं कृत्य करताना त्याच्या परिणामांची चिंता न करता बेधडकपणे करायला जाणं हा देखील अधर्म आहे. त्याने आपल्याला हानी होईल, इतरांना हानी होईल याची कुठलीही चिंता न करता, तर कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ऍक्शन लक्षात न घेता करणं अधर्म झालं. तर आता आपण येऊया डिस्ट्रक्शन ऑफ रजतम, डिस्ट्रक्शन ऑफ अधर्म. तर याच्याकरता सत्वगुण वाढवणं गरजेचं आहे. गुणातीताच्या वेळेला जेव्हा मी घेतलेलं होतं तर त्याच्यातलं गुणातीतामध्ये 4था श्लोक, आगम आप प्रजादेश काल कर्मच जन्मच ध्यानम मंत्र अथ संस्कारो तसे येते गुण हेतव. आता हे 10 पॉइंट त्यांनी दिलेले आहेत, ज्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं तर सत्वगुण तुमच्यातले वाढीला लागतील. आगम म्हणजे स्क्रिप्चर्स, जे आपल्या लिहिलेल्या गोष्टी आहेत जे तुम्ही वाचता. जर तुम्ही सात्विक गोष्टी वाचल्या तर सात्विक गुण वाढतील. सात्विक गोष्टी कुठल्या, जे आपण मगाशी बघितलं, श्रुती म्हणजे वेदा, स्मृती, भगवद्गीता, मनुस्मृती, इतिहास, रामायण, महाभारत, पुराणा, हे जे सात्विक गोष्टी आहेत. पुढे जर आलो तर ज्ञानेश्वरी, रामदास स्वामींचं दासबोध, किंवा जे साक्षात्कारी लोकांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत, मग ते सद्गुरू किंवा अजून कोणी असतील, त्या साक्षात्कारी लोकांनी जे तुम्हाला तुमच्या खऱ्या ओळखीपर्यंत पोहोचवतील ते वाङ्मय सात्विक झालं, जे तुम्ही वाचता. मग राजसिक वाङ्मय कुठलं, जे पॉलिटिक्स वरती आहे, इकॉनॉमिक्स वरती आहे, ज्यांनी केवळ
रामदास स्वामी म्हणतात कर्मणूक होते, पण तुम्हाला मुक्ती काही मिळत नाही, तुम्ही परमेश्वराच्या जवळ काही पोहोचत नाही. हे झालं राजसिक वाङ्मय. आणि तामसिक म्हणजे पाखंड वाङ्मय, जे भूत प्रेत संबंध किंवा भूत चेटू ह्याच्यावरती असतं. ते आगम आप, आप म्हणजे पाणी, पाणी म्हणजे खाणं देखील त्याच्यात इन्क्लुडेड आहे. जे तुम्ही पाणी पिता किंवा जे खाता ते सात्विक खाणं असेल, राजसिक खाणं असेल, तामसिक खाणं. भगवद्गीतेत त्याच्यात एक चॅप्टर आहे, सात्विक खाणं म्हणजे काय, राजसिक खाणं म्हणजे काय, तामसिक खाणं म्हणजे काय. तर जे खाल्ल्यामुळे तुम्हाला गुंगी सुस्ती येणार नाही, तुम्ही प्रसन्न वाटेल, तुम्हाला फ्रेश वाटेल, आनंद होईल, ते सात्विक खाणं. जे चमचमीत झणझणीत रसरशीत सुरुवातीला तुम्हाला आनंद वाटेल पण नंतर शरीराचे हाल होतील, ते राजसिक खाणं, ज्याला आपण आज फास्ट फूड म्हणतो किंवा प्रिझर्व्ड फूड म्हणतो, जे खूपच सुरुवातीला टेस्टी लागतं. आणि तामसिक खाणं म्हणजे शिळं, अर्धवट शिजवलेलं, रस्त्यावर टाकलेलं अशुद्ध खाणं, तामसिक खाणं. तर खाणं जेवढं सात्विक, ऋषिकेशला मी एक महिन्या राहिलेलो आहे, 2 महिने, ऑलमोस्ट 2 वर्षावरती. तर तिकडे तिथल्या रेस्टॉरंटमध्ये थाळी असतात, नॉर्थ इंडियन थाळी, साऊथ इंडियन थाळी आणि सात्विक थाळी किंवा योगी थाळी. आता योगी थाळी म्हणजे काय, त्याच्यात स्वीट डिश नसते, त्याच्यात जास्त गोडधोड किंवा तेलकट गोष्ट नसतात, की जे तुमच्या तब्येतीला चांगलं, त्याला सात्विक थाळी म्हणून किंवा योगी थाळी म्हणून तिथे फेमस आहे. तर खाण्यामध्ये ते झालं. आगम आप प्रजा, प्रजा म्हणजे तुम्ही संगती, कोणाच्या बरोबर राहताय. सात्विक लोकांच्या बरोबर राहा. शंकराचार्यांनी चरपट पंजरिकेत दिलं होतं, जे आपण सुरुवातीला घेतलं होतं, सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चल तत्वे, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. हे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, तेच तुम्हाला या भवसागरातून बाहेर पडून त्रिजगती सज्जन संगती एका भवती भवार्णव तरणे नौका, हे त्यांनी दुसऱ्या एका श्लोकात दिलेलं आहे. म्हणजे सज्जन संगती ही चांगली संगती. जर तुमच्या बरोबर चुकीच्या सवयी असलेली व्यक्ती असेल तर तुमच्यावर त्याचा प्रभाव पडणार, तुमच्यातले सत्वगुण वाढण्याच्या ऐवजी रजोगुण तमोगुण वाढतील आणि तुम्ही चुकीच्या मार्गाला लागाल. त्यामुळे लहान मुल जेव्हा शाळेत असतं किंवा कॉलेजमध्ये असतं, जेव्हा ते ग्रो होत असतं, तेव्हा त्याची संगती का महत्वाची आहे. आपल्या इंग्लिश फिलॉसॉफीमध्ये बरेच सांगतात, टेल मी युअर फ्रेंड्स, आय विल टेल हू यू आर. टेल मी व्हॉट यू ईट, आय विल टेल हू यू आर. हे तुमच्या खाण्यावरून, तुमच्या संगतीवरून तुम्ही कोण आहात हे मी सांगू शकतो, कारण त्याच्यात तुमच्यातले गुण काय तयार झालेले आहेत त्याचा मला अंदाज येतो. काय तुम्ही वाचताय त्याच्यावरून मी सांगतो तुम्ही कोण आहात. म्हणजे पहिलं स्क्रिप्चर झालं. दुसरं आगम आप, तुम्ही काय खाताय काय पिताय मला सांगा, त्याच्यावरून मी सांगतो तुम्ही कोण आहात. तुमच्या बरोबर कोण आहे ते मला सांगा, मी सांगतो तुम्ही कोण आहात. देश, देश म्हणजे जागा. तुम्ही जास्त वेळ कुठे असता. तुम्ही दिवसभर देवळात असता, लायब्ररीत असता, चांगल्या ठिकाणी स्वच्छ निसर्गात असता, का तुम्ही बारमध्ये असता, का तुम्ही जुगारखान्यात असता, का तुम्ही नको त्या ठिकाणी असता. ह्याच्यावरून तुम्ही कोण आहात हे मी सांगतो. काल तुम्ही केव्हा उठता, सकाळी 11 वाजता उठता का रात्री 3-3:30 ला उठता ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला. सूर्योदयाच्या पूर्वीचा जो काळ आहे तो ब्रह्ममुहूर्त, खूपच सात्विक काळ म्हटला जातो. सूर्योदयापासून सुरुवात सूर्यास्तापर्यंत राजसिक काळ म्हटला जातो आणि सूर्यास्तानंतर सुरू होतो तामसिक काळ. त्यामुळे सूर्यास्तानंतर जो जास्त वेळ घालवतो त्याच्यात सर्वसाधारणपणे तामसिक गुण वाढतात. म्हणून आपल्या याच्यात काळ हा महत्वाचा आहे. कर्म, तुम्ही कुठली कामं करताय जी स्वतःच्या फायद्यासाठी न केलेली आहे, कुठल्याही परतफेडेच्या अपेक्षेने न केलेली आहे, ती सात्विक कर्म. स्वतःच्या फायद्यासाठी अंतस्थ हेतूनी गिव्ह अँड टेक, दुकानदारीनी राजसिक कर्म. आणि केवळ दुसऱ्याला छळण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःचंही पडलेलं नाही, ती तामसिक कर्म झाली. जन्म, जन्म याचा अर्थ इथे त्यांनी वापरलेला आहे शब्दशः जन्म असं नाही, किंवा पतंजली योग सत्रामुळे जे तुम्ही या जन्मी कर्म करणार आहात त्याच्यानुसार पुढच्या जन्मी जाती आयु भोगा, कुठे जन्माला येणार, किती आयुष्य असणार, काय भोग असणार म्हणून पतंजली सांगतायत. पण इथे यांना म्हणायचंय की जेव्हा तुमचं
इनिशिएशन होतं, म्हणजे आध्यात्मिक तुम्हाला दीक्षा दिली जाते, ती दीक्षा देणारी व्यक्ती किती योग्य आहे, पात्र आहे असं प्रभुपाद म्हणतात. त्यावरून तुमचा तो दुसरा जन्म म्हटला जातो. तर त्या दुसरा जन्म जेव्हा तुम्हाला दीक्षा दिली जाते तो तुम्ही कसा लावताय सत्कारणी, ते महत्वाचं आहे. ध्यानम, जे तुम्ही धारणा ध्यान करताय, तर आमचा स्वामी फार छान सांगतात, जो बद्ध व्यक्ती आहे, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध असे 4 त्यांनी कॅटेगरायझेशन केलेले लोकांचं. त्याच्यात बद्ध व्यक्ती जो आहे तो सदा सर्वदा कांता आणि कांचन म्हणजे सोनं, पैसा आणि स्त्री ह्यांचंच ध्यान करत असतो. तो तामसिक आणि राजसिक झाला, त्याला दुसरं काही दिसत नसतं. जो भगवत भक्ती करणारा असतो, सदा सर्व काळ तुमच्या खऱ्या ओळखीची ओढ असते, त्या परमात्म्याच्या ओढीने तो सदा सर्व काळ ध्यान करत असतो, तो सात्विक ध्यान झाला. जे तुम्ही मंत्र म्हणता ते कुठल्याही स्वार्थी इच्छेने नसून केवळ तुम्ही त्या तुमच्या खऱ्या ओळखीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणताय, ते सात्विक मंत्र. जे तुम्हाला कर्मकांडातले मंत्र म्हणायचे की मला हे काहीतरी दे, जसं रामदास स्वामी म्हणतात, सामान्य लोक देवाला देव का म्हणतात, तर मला काहीतरी देव, ह्याच्याकरता तो देव. तर ते जे मागणं आहे त्या प्रकारचं जे तुमचे मंत्र आहे ते राजसिक झाले. आणि जे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी काळी जादू करणारे मंत्र आहेत की ह्याचं सत्यानाश हो, ते झाले तामसिक मंत्र. संस्कार, जेव्हा गर्भधारणेपासून अग्निसंस्कार मृत्यूपर्यंत जे 16 संस्कार आपल्या याच्यात म्हटले गेले, षोडशो संस्कार, ते संस्कार देखील तुमचे सत्वगुण वाढवायला मदत करतात. तर हे 10 प्रकार झाले ज्यांनी तुमचे सत्वगुण वाढतात. आता याच्यात जे प्रजा आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर सत्वगुण एकदम वाढीस लागले सज्जन लोकांच्या संगती. 2 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तिसरी बहुतेक मी सांगतो. पहिली गोष्ट, वाल्मिकी जेव्हा वाल्यापोळी होते आणि तेव्हा सगळी लुटपाट करत होते, तेव्हा नारद मुनी भेटतात. ते म्हणतात, अरे हे तुझे कर्म आहेत, त्याची फळं भोगणार आहेस का तू? पण तो मी कुठे, माझे आई वडील बायको मुलं सगळे आहेत, ते पण त्याच्यात सहभागी होणार. ते म्हणाले, जाऊन विचार. ते म्हणतात, आमचा काही संबंध नाही, आम्ही कुठे सांगितलं होतं तू चोरी कर आणि लुटमार कर. मग तो म्हणतो, माझे डोळे उघडले. आणि तेव्हापासून तो धारणा करायला सुरुवात करतो. त्याला राम म्हणतात नसतं, तो उर्फाट्या नामापायी तरला वाल्मिक, असं रामदास स्वामी म्हणतात. नामस्मरण जे नवविधा भक्तीत आहे, तो उर्फाट्या नाव म्हणजे मरा 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 म्हणता म्हणता तो राम राम म्हणत म्हणत त्याच्या देहावर वारुळ होतं आणि नंतर रघुनाथाचं तो चरित्र सांगतो शतकोटीने. दुसरं उदाहरण, बुद्ध जेव्हा अंगुलीमालला भेटतात, सगळ्यांना मारून त्यांच्या करंगड्या काढून तो गळ्यात माळ बनवलेली असते, तेव्हा बुद्धाच्या परिचयाने अंगुलीमालात आमूलाग्र बदल होतो आणि तो बदलून जातो. त्याचप्रमाणे जे लेटेस्ट 18व्या 19व्या शतकातलं उदाहरण, विवेकानंद अमेरिकेत गेलेले होते. खूप प्रसिद्ध त्यांची लेक्चर सिरीज होती, जिथे जाऊ तिथे प्रचंड गर्दी. आणि तिथे रॉकफेलर म्हणून एक मोठा धनाढ्य होता, प्रचंड कंजूस, कोणाला एक पैसा न देणारा. तो म्हणतो, मला फक्त 5-10 मिनिटच बोलायचे त्यांच्याशी. आणि का तो खूप क्युरियस होता, उगीच काही पैसे जमवलेले नव्हते, पण तो आसक्त, धनासक्त होता, प्रचंड पैसे होते. विवेकानंदांची भेटायला जातो. विवेकानंद आत असतात, ते काहीतरी लिहित असतात त्यांच्या नोटबुक मध्ये. ते बघत पण नाहीत त्याच्याकडे. ते म्हणतात, बसा जरा तिकडे. आणि न बघताच तो दरवाजा लावून घेतात आणि ते एकीकडे बोलत असतात. 10 मिनिटं फक्त त्यांची चर्चा होते किंवा बोलणं होतं. 10 मिनिटानंतर रॉकफेलर बाहेर जातात. नंतर परत कधीही विवेकानंदांना ते भेटत नाही. दुसऱ्या दिवशी आपली अब्जावधीची मालमत्ता रॉकफेलर जगात वेगवेगळ्या संस्थांच्या नावाने करून टाकतो, एका भेटीनुसार. त्यात विवेकानंदांचा कुठलाही स्वार्थ असतो नाही, परंतु ती जे सज्जन संगती होते त्यांनी आमूलाग्र बदल कसा होतो त्याचं ते उदाहरण. देश सुखम दुःखम. म्युझिक भरपूर चालू आहे आपल्याकडे. देश, देश म्हणजे कुठल्या जागा. आता तुम्ही मंदिरात आहात, हे सात्विक जिथे गुण जास्त आहेत, तर त्याच्यात सुखम आणि दुःखम हे जे शब्द आलेले आहेत खूप इंटरेस्टिंग आहे. खम म्हणजे जागा, देश, आणि सु म्हणजे चांगली, चांगली जागा. सुखम चांगली जागा, गुड प्लेस. दुःखम बॅड प्लेस.
वाईट झाला. आता कर्माचं बघितलं आपण, पुढच्या श्लोकाकडे येऊ. तर सात्विक कर्म काय, राजसिक कर्म काय आणि तामसिक कर्म काय, किंवा कशाला काय म्हणायचं, सात्विक कशाला म्हणायचं, राजसिक कशाला म्हणायचं आणि तामसिक कशाला म्हणायचं. एकदम सिंपल साध्या श्लोकात दिलेलं आहे. तत्तत् सात्विकानि एव येषाम यत् यत् वृद्धा प्रचक्षते. जे हुशार लोक आहेत, बुद्धिमान लोक आहेत, जे ज्याची स्तुती करतात सारखी, ती सात्विक गोष्ट झाली. ज्याची सतत सारखी स्तुती होते ते सात्विक गोष्ट. जे तामस आहे त्याची सगळी निंदा करतात, त्याला सगळे नावं ठेवत असतात, ते तामसिक, ते करू नका. आणि जे राजसम आहे ते उपेक्षित, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात बुद्धिमान लोक. म्हणजे अर्थकारण, समाजकारण, पॉलिटिक्स ह्याच्याकरता दुर्लक्ष करा, ते राजसिक झालेलं आहे. तर सात्विक झालं, राजसिक झालं. तत्तत् सात्विकानि एव येषाम यत् यत् वृद्धा प्रचक्षते निंदती तामसम तत्तत् राजसम तत् उपेक्षितम. म्हणजे राजस गोष्टी उपेक्षित, दुर्लक्ष केल्या जातात बुद्धिमान लोकांकडून. तामसिक गोष्टींची निंदा केली जाते आणि ज्याची स्तुती केली जाते बुद्धिमान हुशार लोकांकडून, त्या सात्विक गोष्टी आहेत. मग सात्विक गोष्टींचा संग आपण करूया, जेणेकरून सत्व वृद्धी वाढेल. सात्विकानी एव सेवे पुमान सत्व विवृद्धय. पुमान म्हणजे माणसांमध्ये सत्वाची वृद्धी होईल. जसं तुम्ही सात्विक गोष्टींची परत परत साधना करायला लागलात. या 10 गोष्टी लक्षात ठेवू. ततो धर्म ततो ज्ञानम यावत स्मृती अपोहनम. हा आपला आजच्या याचा शेवटचा पॉइंट आहे, की इथे आपण आजचा पहिला पॉइंट संपवतोय. ततो धर्म ततो ज्ञानम यावत स्मृती अपोहनम. म्हणजेच तेव्हा धर्म प्रवर्तेल तुमच्यामध्ये. सात्विक गोष्टींचा सतत तुम्ही अभ्यास केल्यामुळे त्यामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्ती होईल आणि स्मृती येईल तुमच्या खऱ्या ओळखीची. तुम्ही खरे कोण आहात ह्याच्यापर्यंत तुम्ही पोचाल आणि जे तुम्ही खोटे आहात त्यांना तुम्ही हाकलून लावाल. म्हणजे रज तमो गुण आणि बाकी तुमची खोटी ओळख निघून जाईल. ततो धर्म ततो ज्ञानम यावत स्मृती अपोहनम. त्यामुळे खऱ्या ओळखीपर्यंतची तुमची आठवण ताजी होईल आणि तुम्हाला आत्मसाक्षात्कार व्हायला मदत होईल. त्यामुळे राईट आयडेंटिफिकेशन विथ राईट डिसआयडेंटिफिकेशन. त्यामुळे 3 गुणांच्या वरती तुम्ही गुणातीत व्हाल, तुम्हाला मुक्ती मिळेल. आता हे सत्वगुण तुम्ही लावले तर जो पहिला होता पॉइंट तोच फक्त इथे परत एक्सप्लेन केलेला आहे. सत्वम रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्म. 3 गुण आहेत, सत्व रज तम. हे मनाचे, बुद्धीचे, तुमच्या आत्म्याचे नाही आहेत. सत्वानी 2 गुण घालवा आणि नंतर शुद्ध सत्वानी सत्वगुण पण घालवा. हे कसं ते श्रीकृष्णाने याच्यात उदाहरण दिलंय. जेव्हा बांबूच्या वनामध्ये 2 बांबू एकमेकांवर घासले गेले, 2 बांबू एकमेकांवर घासले गेले आणि तिथे आग लागली त्या घर्षणातून. तर आग लागलं, ज्याला आपण वणवा म्हणतो, त्याच्यात काय झालं, सगळे बांबू जळून गेले. त्यामुळे ज्या बांबूंनी आग लावली ते बांबू शेवटी शिल्लक आहेत का, नाही. सत्वगुणांनी आग लावली, रजतम तमगुणांना घालवले, पण त्या आगीत सत्वगुणही नाहीसा झाला. म्हणजे उरलं काय, तुमचा आत्मसाक्षात्कार. रामदास स्वामी खूप सुंदरपणे सांगतात, जाणीव येता नेणीव जाते आणि जाणीव येता येता जाणीवही राहते. तिथे आत्मसाक्षात्कार, तुमची खरी ओळख राहते. तर इथे वेणू संघर्षज वन्नी दद्वा शाम्यती तद्वनम एवं गुणव्यतेयजो देह शाम्यती तत्क्रिय. तसं तुम्ही रजतम गुणांचा त्याग करून सत्वगुणांची वाढ करायला लागलात की शुद्ध सत्व निर्माण होऊन सत्वगुणही बाजूला पडून जाईल. मग उद्धव आता पिक्चर मध्ये येतात आणि ते विचारतात श्रीकृष्णाला. आता इथे खूप विनोदी गोष्टी घेतलेल्या आहेत या श्लोकामध्ये, म्हणून मी हा श्लोक घेतलाय आणि पुढचा जो श्लोक आहे तो पुढच्या पाठचा प्रोलॉग आहे, म्हणजे सुरुवात आहे म्हणून. तर उद्धव विचारतात, विंदती मर्त्या प्रायेण विषयान पदमापदाम. हा मर्त्य लोकांमध्ये तुम्हाला माहिती आहे जे सेन्स ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे तुम्हाला जे पाहायचंय, खायचंय, भोगायचंय, आनंद घ्यायचा आहे, ह्याच्यात दुःख भरलेलं आहे. पुढे दुःख आहे, तुम्हाला माहिती आहे की याच्यात शेवटी काही आनंद ठेवलेला नाहीये.
विंदती मर्त्या प्रायेण विषयान पदम आपदाम, त्याच्यात आपदा आहे म्हणजे पुढे प्रॉब्लेमच आहे, अडचणच आहे. तथापि भुंजते कृष्ण, कृष्णाला विचारतायत ते, तथापि भुंजते कृष्ण कृष्ण तत्कथम श्वखर अजवत, तरी देखील मनुष्य या वैषयिक सुखांच्या मागे असा लागलेला आहे जसा कुत्रा, गाढव किंवा शेळी लागलेली आहे. त्यांनी कुत्रा, गाढव आणि शेळी का घेतलेली आहे? तर कुत्र्याचा गुण काय आहे? किती फटके द्या, किती लाथा मारा, किती हुडूत करा, नंतर एक हाड दाखवलं तर ते लाळ घोटीत तुमच्या मागेच येणार, खायला दिलं ते सगळं विसरून तुमच्या मागे येणार. म्हणजे या विषय सुखाच्या मागे धावता धावता मला हे पाहिजे, ते पाहिजे, मला प्रसिद्धी पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला स्त्री सुख पाहिजे, मला इंद्रिय सुख पाहिजे, याच्या मागे तुम्ही धावताय. इतक्या वेळेला कोलमडलात, इतक्या वेळेला धक्के खाल्ले, पडलात तरी तुम्ही काही सुटत नाही. विवेकानंद छान उदाहरण देतात उपनिषदातलं की बेडकाला साप गिळतोय, मंडूकाला दुर्दुर गिळतोय, आणि तो गिळत असताना देखील बेडूक जीभ बाहेर काढतोय त्या माशीला गिळण्यासाठी. मारायला आला तरी त्याला ती माशी पाहिजे, स्वतःचा जीव काय वाचवायचा सुचत नाहीये. तसं त्या कुत्र्याला किती लाथा मारा तरी त्या विषय सुखापासून, खाण्याच्या सुखापासून काही त्याला मोह आवरत नाहीये, त्याला तरी ते हवंच आहे. गाढव, आता गाढव का घेतलंय? गाढवाची खासियत अतिशय बिंडोक म्हणण्यापेक्षा अतिशय विषयासक्त. गाढविणीच्या मागे तो असा काही लागतो की ती गाढवीण मध्ये 2 पाय मागे मारून त्याचं नाकाड फोडते, नाकातून रक्त येतं, तरी तो गाढविणीचा वास काढत गाढविणीच्या मागे चाललेलाच आहे. मनुष्याची काय वेगळी कथा, किती लाथा बसल्या तरी तो चाललेलाच आहे. ज्ञानेश्वर महाराज तर पुढे जाऊन म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की उर्वशी स्वर्गीची, तिचं ऐकून लोक इथेच वारत्या शिड्या लावतात यज्ञ यागांच्या की स्वर्गात गेल्यावर उर्वशी मिळावी. इथलं तर सोडा, नंतर मिळावी म्हणून देखील आता शिड्या लावायला लोक सुरुवात करतात यज्ञ यागांच्या, नंतर पुण्य मिळावं याच्याकरता. तर गाढव नाकाड फुटलं तरी गाढविणीचा वास काढत मागे चाललेलं आहे. आणि शेळी किंवा आपले जे याच्यात गोट म्हणतात की आता तिला कसाई खाण्यात देणार तिचं मांस घेण्यासाठी, परंतु जेव्हा खाणं समोर येतं तेव्हा ती आदाशीपणाने खाते. आपला पुढे मृत्यू आलाय ह्याची तिला राहिलेली नाहीये, भान राहिलेलं नाहीये. किती आजारपणा आली, मरणाच्या आसनावर, मरणशय्येवर तुम्ही झोपलेला आहात तरी लोकांच्या आशा काही सुटत नाही. अंगम गलितम पलितम मुंडम, अंग गळून गेलंय, डोक्यावरचे केस पांढरे झाले. अंगम गलितम पलितम मुंडम दशवीनम जातम तुंडम, दात सगळे दाहीच्या दाही गेले. वृद्ध याती गृहीत्वा दंडम, काठी घेऊन चाललेला आहे. तदपि न मुंचती आशा पिंडम, तरी आशा काही पिंडातून जात नाहीये. तर असं का प्रकार चालू आहे असं उद्धव श्रीकृष्णांना विचारतायत आजच्या सेकंडला श्लोकात, की असे कुत्र्यासारखे, गाढवासारखे आणि शेळीसारखा मनुष्य का वागतो? त्याच्या पुढे दुःख आहे त्याला माहितीये, तेवढं कळतंय, पण तरी देखील तो स्वतःच्या कंपल्सिव्ह टेंडन्सीतून काही बाहेर येत नाही. तो जुंपलेलाच आहे त्या घाण्याला, जो तो स्वतःच्या मनाला आनंद काय होईल आणि शरीराला सुख काय होईल याच्याच मागे धावताना दिसतोय. तर असं का दिसतंय? तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, इथे आपण आता शेवट करणार आणि पुढच्या वेळेला हेच सुरुवात करून आपण इलॅबोरेट करू. श्री भगवान उवाच अहम इति अन्यथा बुद्धी, हा जो श्लोक आहे हा एकदम की श्लोक आहे पूर्ण हंसगीतेतला. पुढेही एखाद 2 की श्लोक आहेत, 2 किंवा 3 श्लोक आहेत 33 श्लोकांपैकी जे सगळ्यात उठून दिसतात आणि भगवद्गीतेशी एकदम कॉम्प्लिमेंटिंग आहेत. जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास किंवा इतर तुम्ही नंतर पुढे अजून आपण करू तेव्हा हा श्लोक फार कॉमनली असोसिएट केला जातो. तर श्रीकृष्ण सांगतात अहम इति अन्यथा बुद्धी, मैं अहम था वही वहम था. तर अहमपणा म्हणजे अस्मिता म्हणजे अहंकार, हा जेव्हा तयार होतो मनुष्यामध्ये, अहम इति अन्यथा बुद्धी प्रमत्तस्य यथा हृदी, हा जेव्हा हृदयात तयार होतो, प्रमत्तस्य, प्रमत्त म्हणजे प्रमाद,
आता प्रमाद, निद्रा, आलस्य हे तमोगुणांचं निदर्शक झालं. म्हणजे अविद्येच्या अंधकारामुळे, प्रमादामुळे, तमोगुणामुळे काय तयार झालं? अहम इति अन्यथा बुद्धी. अविद्येमुळे तुम्ही स्वतःला समजायला लागलात काहीतरी वेगळं. मी वेगळा, मी वेगळा जिथे आलं तिथे काय झालं? उत्सर्पती रजोगोरम, तेव्हा रजोगुण निर्माण झाला. अज्ञानाच्या अंधकारातून तमोगुणामुळे, प्रमादामुळे जो तमोगुण आहे त्यामुळे अज्ञान निर्माण झालं आणि स्वतःला तुम्ही अहम समजायला लागलात, वेगळंच समजायला लागलात. तिथे उत्सर्पती रजोगोरम ततो वैकारिकम मन, तेव्हा मन वैकारिक होऊन जातं. ह्याचाच अर्थ लहान बाळ जन्माला आलं, 2 वर्षाचं 4 वर्षाचं आहे, तिथे अहम भाव तयार झालेला नाहीये आणि तेव्हा मन वैकारिक नाहीये. लहान बाळाचं मन निष्पाप असतं. लहान बाळ देवाघरची फळं, किंवा येशू ख्रिस्त म्हणतो ओनली चिल्ड्रेन विल नो द किंगडम ऑफ गॉड. हे निष्पाप अवैकारिक मन आहे, तिथे अहम भावना नाहीये. ते लहान बाळाचं अवैकारिक मन, अहम भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा रजोगुण तयार होतो आणि रजोगुणातून ते मन वैकारिक होऊन जातं. संकल्प विकल्प, जे रामदास स्वामी म्हणतात, मी हे करू का ते करू, हे असं करतो तसं करतो, आणि मग त्या वैकारिक मनाने काय काय होतं ते आपण पुढच्या वेळेला बघू. इथपर्यंतच थांबू. पुढच्या वेळेला थोडी रिव्हिजन घेऊ आणि मग पुढचा आप करू, मग पुढे घेऊ. म्हणजे तुम्हाला थोडं थोडं ते सोपं होईल. आता आपण बसायजणांनी आता शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायता नहे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो देवाची